बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीत वादग्रस्त टिपू सुलतानचा चक्क प्रेरणास्थान म्हणून उल्लेख एका लग्नपत्रिकेवर करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाची निमंत्रण पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। इतकंच नाही तर शिवरायांचे राजकीय गुरु असा याकूब शहांचा उल्लेखही करण्यात आला आहे। या लग्नपत्रिकेमुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमरावतीतील व्हायरल लग्नपत्रिकेवरून अनिल बोंडे मात्र संतापलेले आहेत। सपकाळांच्या वक्तव्यांचीच लग्नपत्रिकेत ओढली असं बोंडे म्हणालेत। धर्मांतर, अत्याचार अशा व्यक्तीची शिवरायांशी तुलना कशी असा सवालही त्यांनी केलाय। इतिहासाची मोडतोड सुरू असल्याची टीका करत त्यांनी काँग्रेसवर या निमित्तानं निशाणा साधलाय। टिपू सुलतानची प्रेरणास्थान म्हणून उल्लेख असलेली अमरावतीतील वादग्रस्त लग्नपत्रिका प्रकरण आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलंय। अमरावतीच्या वलगावमध्ये अहमद कुटुंबियांकडून एक लग्नपत्रिका प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याच लग्नपत्रिकेमध्ये चक्क टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे। दोन्ही महापुरुषांची तुलना केल्याने ही पत्रिका जी आहे ती वादात सापडलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। चक्क लग्नपत्रिकेमध्ये टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, कसं बघता सर? छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही, परंतु काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदा तुलना करण्याची हिम्मत केली आणि मग ते खरे प्रेरणास्थान ज्यानं पत्रिका छापली, म्हणजे त्याचा प्रेरणास्थान हर्षवर्धन सपकाळ आहे आणि हर्षवर्धन सपकाळांनी तुलना केली आणि त्याचीच अशा पत्रिकेमध्ये ओढल्या जाते। कशी तुलना करता येणार? छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुस्लिमांचं, ख्रिश्चनांचं धर्मांतर केलं नाही, धर्मांतरासाठी कोणाचा जीव घेतला नाही, कोणावर जबरदस्ती केली नाही, कोणत्या महिलेवर अत्याचार केला नाही, कल्याणच्या सुभेदाराची सून वापस पाठवली। आणि तो टिपू सुलतान, ज्या टिपू सुलतानांनी लाखो हिंदू आणि ख्रिश्चनांना त्यांचे धड वेगळे केले, सर त्यांचे जुदा केलं, त्यांना धर्मांतर करण्यासाठी बाध्य केलं, ज्यांनी धर्मांतर केलं नाही त्यांना मारून टाकलं, अनेक महिलांवर अनन्वित अत्याचार केले, बलात्कार केले, तो टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी तुलना करता येणार आहे? कोणताही हिंदू मुस्लिम कौमी एकता संघही असो तो कधीही तुलना करू शकणार नाही। परंतु ही वळवळ त्या हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या डोक्यामधून निघाली आणि ती या पत्रिकेच्या माध्यमातून समोर येते आणि म्हणून त्या पत्रिका छापणाऱ्यालाही सांगू इच्छितो की तू कितीही हिंदू मुस्लिम कौमी एकता करत असतील, परंतु करायची असेल ती तुलना करून करता येणार नाही। मग पत्रिकेत छाप की आमच्या टिपू सुलताननं लाखो हिंदूंना धर्मांतर करत नाही म्हणून ठार मारलं होतं, महिलांवर अनन्वित अत्याचार केले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम महिला असली तरी तिचं रक्षण केलं होतं आणि कधी धर्मांतरासाठी कोणाला बाध्य केलं नव्हतं आणि म्हणून ही वळवळ थांबली पाहिजे। पत्रिकेमध्ये दुसरीकडे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही वाक्य लिहिले आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु याकूब शहा आहेत असा संदर्भ दिला, मात्र अनेक ठिकाणी संत तुकाराम महाराज असल्याचं सांगितलं जातं। आता ज्या लोकांना म्हणजे जी तुलना करतात आहे, तुलना करण्याचा जर बावळटपणा करतात आहे, तर ते कोणत्याही इतिहासामध्ये तोडमरोड करू शकतात आणि त्याच्यामुळं त्याच्या डिटेलमध्ये काही जाण्यातच अर्थ नाही। ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम महिला असली तरी तिला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं, जे टिपू सुलतानांनी लाखो हिंदू ख्रिश्चन महिलांवर अनन्वित अत्याचार केले, बलात्कार केले, काय काय अत्याचार केले सगळे इतिहासात नोंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर धर्मियाची सुद्धा इज्जत केली आणि कोणत्याही धर्मियाला त्यांच्या सैन्यामध्ये आलेला असो, प्रजेमध्ये असो, कोणाला धर्मांतरासाठी बाध्य केलं नाही, कोणाचा त्याच्यासाठी जीव घेतला नाही आणि म्हणून त्या टिप्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी होऊ शकते? इतिहासात तोडमरोड करायचं आणि त्याला उच्च स्थानावर न्यायचा एकमेव अजेंडा यांनी चालवला आहे आणि तो हाणून पाडलाच पाहिजे। त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे, वारंवार बोललं पाहिजे की असे जे टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात, तो हर्षवर्धन सपकाळ असो किंवा एखादी पत्रिका असो
एखाद्या वर्तमानपत्रात आलेला लेख असो, तो कधीही समर्थनीय नाही, तो निंदनीयच आहे. एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेविषयी प्रतिक्रिया देताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलं आहे की इतिहासाला तोडमोड करण्याचा हा प्रयत्न आहे, याचं समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.